स्ट्राईकला वंदेश, नॉटला मिलिंद आणि गोलंदाजी मागून बघायला मिळतोय मिस्टर विशाल. संघाचे संघमालक डीसी स्पोर्ट विवेक कामणकर, आतिश कामणकर आणि वंदेश कामणकर आणि बालाजी नेटवर्क संघाचा संघमालक आदरणीय सन्माननीय संजय पाटील. पहिला षटकातील पहिला चेंडू विशाल टू वंदेश. आणि पहिला चेंडू सुंदरसा कट केला होता, परंतु खूपच सुरेख क्षेत्र म्हणावं लागेल मिस्टर कुणाल पाटील याचं. धावसंख्या मात्र 1 ने खातं खोलतोय मिस्टर वंदेश. 1 चेंडू 1 धाव. चला स्टार खेळाडू मिलिंद डुकले आणि सुद्धा ऑब्जेक्शन कट चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. डीपीएल चौकार एसडीजे. खूपच मार्गदर्शक म्हणावं लागेल ते. 2 चेंडू आणि 5 धावा खर्च केल्यात विशालाने. षटकातील तिसरा चेंडू विशाल टू मिलिंद आणि बघूया झेल खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदरसा झेल टिपलाय तो धनुष्याने. खूपच मोठा आदरा बसतो तो डीसी स्पोर्ट संघाला. थँक्यू सो मच. खरोखरच खूपच सुरेख असं कमबॅक करताना दिसतोय मिस्टर विशाल मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू 1 धाव खर्च केली, दुसरा चेंडू 4 धावा खर्च केल्या आणि तिसरा चेंडू मात्र गडी गार करण्यात यश आलं. खूपच मोठा गडी वाजवतोय मिलिंद डुकले. षटकातील चौथा चेंडू विशाल टू नवीन फलंदाज रोहिदास आणि मला वाटतं हा सुद्धा डीपीएल चौकार येतोय 4 धावांसाठी एसडीजे. खूपच सुरेख कसा फटका घेतला तो रोहिदासाने. नवीन बॅट्समन आपलं खातं खोलतोय 4 धावेने आणि सुंदरसा चौकार घेतला तो रोहिदाच्या बॅट मधून. षटकातील 5वा चेंडू आणि हा सुद्धा ऑब्जेक्शन करतो चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का आणि मला वाटतं दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. 2 धाव ते सॅटिस्फाय करत होते मिस्टर रोहिदासाला. खूपच सुरेख असे फलंदाज बघायला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोहिदास. आता 2 चेंडू खेळले झाले, 2 चेंडू मध्ये 6 धावा आल्यात. खूपच सुरेख असे फटकेबाजी बघायला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोहिदास. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल मारा काय रोहिदास आणि हा सुद्धा चेंडू 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का आणि मला वाटतं एकच धावावर सॅटिस्फाय मिस्टर रोहिदासाला. एका ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 धावा. यस डीजे.
धन्यवाद तुझे. हॅलो चला स्कोरर रोशन त्याला स्टेजवर यायचंय आणि दुसरा षटक हाताला म्हणजे वैभव खर्डीकर. खूपच सुरेख असा चेंडू निर्धाव चेंडू म्हणावा लागेल वैभव याचा. दुसरा चेंडू माराकडे रोहिदास आणि लेगच्या धनुतून टोला चेंडू मला वाटतं गौरी गार्द होतोय. खूपच सुरेख चित्र म्हणावं मिस्टर उमेश याचं दुसरा मोठा आदरा बसवतो रोहिदास या रूपात डीसी स्पोर्ट संघाला. एस डीजे आणि नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर गणेश गोवारी. षटकातील तिसरा चेंडू आणि सुरेख सगळे म्हणावं मिस्टर विशाल याचं खूपच सुरेख क्षेत्ररक्षण आणि तेवढी सुरेख अशी बघायला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर वैभव. आदरणीय सन्माननीय मिस्टर रोशन जाधव आपलं जेवण झालं असेल तर प्लीज आपण मुख्य मंचावर यायचंय. आणि हा सुद्धा डीपीएल चौकार येतोय 4 धावांसाठी. एस डीजे खूपच सुरेख असा फटका बघा मिळाला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर वंदेश. आणि आता मात्र लेगच्या दिशेने वन बाउन्स सीमा पार होतोय डीपीएल चौकार. एस डीजे खूपच सुरेख फटका बघायला मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार येतात वंदेशाच्या बॅट मधून. आणि आता मात्र मला वाटतं षटकार गगन चुंबी षटकार खूपच मागडे षटक म्हणावं लागेल मिस्टर वैभव खर्डीकरांचं. आणि नो चेंडू फ्री हिट. खूपच सुरेख अशी फटकावची बघायला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर वंदेश. खूपच तुफानी फलंदाजी बघायला मैदानाच्या आतमध्ये आणि तसंच विस्फोटक बल्लेबाज वंदेश कामणकर स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये. बघूया फ्रीटचा फायदा उचलू शकतात की काय मिस्टर वंदेश. आणि हा सुद्धा लेगच्या दिशेने टॉल चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स आणि सुरेख तरी म्हणावं लागेल मिस्टर उमेश याचं. आणि मला वाटतं दोनच धाव सॅटिस्फाय केलं मिस्टर वंदेशाला. खूपच महागडे षटक म्हणावं मिस्टर वैभव याचं 2 षटकाच्या समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचते 29 ऑन टू द बोर्ड. एस डीजे कॅप्टन झालाय टेनिस क्रिकेट मध्ये त्याच्या कुवागार बॅटिंग ना केलाय जलवा दुनियेमध्ये. असा जलवा दुनियेमध्ये कृष्ण सातपुतेचं नाव गाजते क्रिकेट प्रेमीच्या हृदयामध्ये. कृष्ण सातपुतेचं नाव गाजते क्रिकेट प्रेमीच्या हृदयामध्ये. कृष्ण सातपुतेचं खूपच महागडे षटक म्हणावं लागेल मिस्टर वैभव याचं.
फक्त आणि 12 चेंडू आणि 29 धावा. अप्रतिम बल्लेबाजी बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये मिस्टर वंदेश आणि गणेश. आणि तिसरे षटक आधार त्रिंजय, ज्यांची आयकॉन खेळाडूंची निवड आहे तोच हा गोलंदाज त्रिंजय पाटील. तिसरा षटक पहिला चेंडू त्रिंजय टू गणेश. आणि ऑफच्या दिशेने कट केला चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का? आणि मला वाटतं एकच धाव सॅटिस्फाय करावं लागेल मिस्टर गणेशाला. खूपच सुरेख अशी गोलंदाजी बनावं लागेल मिस्टर त्रिंजय याची. एक चेंडू आणि एक धाव खर्च केली गेली. बघूया दुसऱ्या षटकातील तिसरा षटक दुसरा चेंडू त्रिंजय टू वंदेश. खूपच विस्फोटक बल्लेबाज बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये मिस्टर वंदेश. एक धाव सहजरित्या पूर्ण होताना दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का? आणि मला वाटतं एका धाव सॅटिस्फाय झालं मिस्टर वंदेशाला. धावसंख्यामध्ये एक पुढे जाईल. धावसंख्या 31 धावा. तेवढं सुरेख असं गोलंदाजी बनावं लागेल मिस्टर त्रिंजय याची. 2 चेंडू आणि 2 धावा खर्च केल्या गेल्या. तिसरा चेंडू त्रिंजय टू गणेश. आणि आता मात्र क्लीन बोल्ड होते मिस्टर गणेश. खूपच सुरेख अशी गोलंदाजी त्रिंजय याची. एसडीजे धन्यवाद डिझाय. खूपच सुरेख अशी गोलंदाजी बनावं लागेल मिस्टर त्रिंजय याची. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आतिश स्वतः संगमालक. स्ट्राईकला आतिश, नॉन स्ट्राईकला वंदेश. भाऊ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. आणि दोन्ही भाऊ मला वाटतं संगमालकच्या भूमिकेत. आणि एकच धाव. खरोखरच त्रिंजयचं कौतुक केलं जाईल. पहिला चेंडू एक धाव, दुसरा चेंडू एक धाव, तिसरा चेंडू गडी करेल यश. आणि चौथा चेंडू एक धाव. 4 चेंडू आणि 4 धावा खर्च केल्या गेल्यात. 3 धावा खर्च केल्या गेल्यात. आणि आता मात्र निर्धाव असा चेंडू म्हणावा लागेल. खरोखरच आयकॉन खेळाडू असाच असला पाहिजे त्रिंजय. चेंडू आणि लक्षात चेंडू एक धाव सहजता पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का? आणि मला वाटतं एका धावचे सॅटिस्फाय करावं लागलं मिस्टर वंदेशाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. चौथं षटक हाताला येतो म्हणजे विशाल संघाकडून चौथं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय विशाल टू
वंदेश आणि ऑक्टा दिशेने कडक चेंडू आणि तेवढंच सुरेख क्षेत्र म्हणावं लागेल मिस्टर सागर याचं आणि सुंदर असा चेंडू म्हणावं लागेल मिस्टर विशाल याचा तेवढा सुरेख असा फटका होता मिस्टर वंदेश चौथ्या षटकातील दुसरा चेंडू विशाल टू माराकडे वंदेश ओपनर प्लेअर अजून सुद्धा मैदानात सज्ज बघा म्हणतो आपल्याला आणि मला वाटतं निर्धावचा चेंडू खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल मिस्टर विशाल याची पहिला चेंडू निर्धाव दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव खूपच सुरेख असं कमबॅक करताना दिसतंय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विशाल षटकातील तिसरा चेंडू विशाल टू वंदेश आणि एक धाव सहज पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल का एकाच धावते सॅटिस्फाय करेल मिस्टर वंदेश आला खूपच सुरेखचा फटका होता परंतु क्षेत्ररक्षक सज्ज होता मिस्टर वैभव सुरेख क्षेत्ररक्षक म्हणावे मिस्टर वैभव याचं आणि सर्व बॅटिंग खेळ चेंडू एक धावीसाठी असेल मला वाटतं एका धावी सॅटिस्फाय मिस्टर आतिश आला तेवढी सुरेख अशी गोलंदाजी बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विशाल षटकातील पाचवा चेंडू घेऊन येतोय विशाल टू वंदेश आणि सुरेख चेंडू बघा मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू आतापर्यंत विशाल याने 3 चेंडू निर्धाव बघायला मिळाले आणि फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात धाव होती 35 धावा खरोखरच खूपच धोकटन प्रीमियर लीग पर्व 5वे आणि सलग दुसरा दिवस बघायला मिळतोय षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतोय विशाल आणि आता मात्र गडी गारगत करण्यात यश आले ते स्वप्नील तरेला तू यहाँ वहाँ न फेंक देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक देख पहले की बीमारी होगा सबका बुरा हाल तो क्या करें भैया गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल धन्यवाद इथे 4 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 धावा तसेच आदरणीय सन्माननीय नचिकेत पाटील सर प्लीज मुख्य मंचावर यायचंय तसेच आदरणीय सन्माननीय याज्ञिक पाटील सर आपण मुख्य मंचावर यायचंय मंडळ आपलं स्वागत करू इच्छितो धोकटन प्रीमियर लीग मध्ये आपलं स्वागत आहे सर नचिकेत पाटील सर स्वागत करतील सुचित पाटील स्वागत संभाव होतोय मिस्टर नचिकेत पाटील सरांचा स्वागत करताना सुचित पाटील
वळूया मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक हाताळण्यात येतो मिस्टर आयकॉन खेळाडू स्वप्नील तरे आणि पहिल्या चेंडूवरती हल्लाबोल करताना आतिश. एक धाव सहज पूर्ण दिवसाचा प्रयत्न असेल का आणि एका धावेत सॅटिस्फाय केलं मिस्टर आतिश याला. तसेच याज्ञिक पाटील सरांचे स्वागत करताना मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सचिन वेर सर. वळूया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकातील एक धाव खर्च केली स्वप्नील याने. बघूया अंतिम षटक घेऊन स्वप्नील. पाचव्या षटकातील दुसरा चेंडू हाताळताना स्वप्नील टू नवीन फलंदाज मिस्टर प्रदीप. आणि बघूया झेल खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदरसा झेल टिपला मिस्टर मनोज याने. खूपच मोठा आदरा होतो डीसी स्पोर्ट संघाला प्रदूषण रूपात एस डीचे. तुझे डोल्याला शुभते चष्मा अगो सोषमा तुझे डोल्याला शुभते चष्मा दिसते नटीवाणी सिनेमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा दिसते नटीवाणी सिनेमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा अगो सोषमा तुझे डोल्याला शुभते चष्मा अगो सोषमा तुझे डोल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कैलास. खूपच सुरेख अशी गोलंदाजी बघायला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर स्वप्नील. षटकातील तिसरा चेंडू असेल आणि मला वाटतं निर्धाव असा चेंडू. खूपच सुरेख कमबॅक करतो मिस्टर स्वप्नील. बालाजी नेटे संघाकडून आयकॉन खेळाडू मिस्टर स्वप्नील तरे आणि धावसंख्या पोहोचते 36 धावा. आणि 5 चेंडू. पाचव्या षटकातील चौथा चेंडू हाताळताना स्वप्नील आणि स्टेटच्या दिशेने टोलावर चेंडू. बघूया मला वाटतं 1 बाउन्स आणि तेवढं सुरेख क्षेत्राच्या मनाला घेऊन पृंजय याचं आणि दोन धाव सॅटिस्फाय केलं मिस्टर कैलास याला. एकच धाव सॅटिस्फाय केलं मिस्टर कैलास याला. धावसंख्या होती 38 धावा. आणि हा सुद्धा वाईट चेंडू. पाचव्या षटकातील पाचवा चेंडू हाताळताना स्वप्नील आणि रक्तकडे चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण. थोडं गथाळ क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं गडी गारद करण्यात यश आलं मिस्टर आतिशाला. खूपच मोठा आदराभात होतो डीसी स्पोर्ट संघाला आतिशच्या रूपात एस डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना मिस्टर संदीप जाधव उर्फ सँडी. एक विस्फोटक बल्लेबाज बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. आणि बॅटची कडा घेऊन चेंडू मला वाटतं एक धावेसाठी. धावसंख्या होती 47 ऑन टू द बोर्ड. बालाजी नेटवर्क संघासमोर जे आव्हान असेल 48 धावांचं. 42 धावांचं आव्हान. 42.
धावा डीजे. चला नेक्स्ट मॅच चामुंडा वॉरियर्स वर्सेस शिवांगी वॉरियर्स. दोन्ही संघाचे स्टार खेळाडू टॉचिंगसाठी यायचे आणि बालाजी नेटवर्क संघासमोर 42 धावांचं आव्हान आहे. 42 धावा. चला स्वरांगी संघ वडे संघाचा स्टार खेळाडू टॉकिंगसाठी यायचे. चला टॉचिंग सटायचे. टॉच करतील आदरणीय सन्माननीय नचिकेत पाटील सर. आपण टॉच करून घ्यायचंय. सलामीची जोडी मैदानाकडे. गणेश यान मनोज आणि पाचून येते चामुंडा वॉरियर्स. पहिलंच षटक हाताने दिसतोय. गोलंदाज मार्क वरती मिस्टर संदीप जाधव. स्ट्राईकला गणेश, नॉन स्ट्राईकला मनोज. पहिल्या षटकातील पहिला चेंडू बघायला मिळतोय. संदीप याच्या मार्फत मारा करेल गणेश. पहिला चेंडू हल्ला बोल गगनचुंबी षटकार येताना आपले 6 धावांनी खाते खोलले मिस्टर गणेश एसडीचे. हुकमी काय काय त्यानं उतुंग मारलाय. खरोखरच विस्फोटक बलंदाज बघायचं मैदानाच्या आतमध्ये मिस्टर गणेश दुमाडा आणि 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. मिस्टर गणेश आणि मिस्टर मनोज. पहिला चेंडूवरती हल्ला बोल 6 धावांसाठी षटकार येताना आपलं 6 धावांनी खातं खोलतोय. पहिला चेंडू दुसरा चेंडू संदीप टू गणेश आणि बॅटची कडा चेंडू मला वाटतं एक धाव सहजरित्या पूर्ण. एका धावतीसाठी स्पाइक मिस्टर गणेशाला
2 चेंडू आणि 7 धावा खर्च केल्या गेल्या संदीप जाधव याने आणि तेवढी सुरेख अशी फटकावी बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये मिस्टर गणेश. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू संदीप टू मनोज. धावसंख्या होती 7 धावा. षटकातील तिसरा चेंडू आणि मारा करेल गणेश आणि खूपच सुरेख झेल टिपला मिस्टर निलेशाने कुठली चुकी न करता खूपच मोठा हैदराबाद होतो बालाजी नेटवर्क संघाला म्हणून या डीजे आदरणीय सन्माननीय राजू कुडूसर बाहडोली ग्रामपंचायत सदस्य आपण मुख्यमंत्र्यांना आसान असताय मंडळ आपलं स्वागत करू इच्छितो. खूपच मोठा मासा गळ्यामध्ये जाळ्यामध्ये अडकला गेला मिस्टर मनोज. षटकातील चौथा चेंडू आणि मला वाटतं निर्धाव असा चेंडू खूपच सुरेख असा कमबॅक करताना दिसतोय मिस्टर संदीप जाधव. पहिला चेंडू 6 धावा, दुसरा चेंडू 1 धाव, तिसरा चेंडू गडी गाडी करण्यात यश आणि चौथा चेंडू तर निर्धाव असा. षटकातील 5वा चेंडू संदीप टू उमेश 1 धाव सध्या पूर्ण दिसण्याचा प्रयत्न असेल का. दुसरी धाव सुद्धा सहजता पूर्ण होताना आणि मला वाटतं 2 धाव सॅटिस्फाय मिस्टर उमेश आला. थोडी सुरेख अशी गोलंदाजी म्हणावं लागेल मिस्टर संदीप जाधव यांची. खूपच सुरेख असं कमबॅक करताना दिसत मैदानाच्या आतमध्ये. ऑफच्या दिशेने कडक चेंडू 1 धाव सहजता पूर्ण तो आणि मला वाटतं एका धाव सॅटिस्फाय करा मिस्टर उमेश आला. तसेच आदरणीय सन्मान्य राजू कुडूसर यांचं स्वागत करताना पहाडोली ग्रामपंचायत सदस्य स्वागत करतील दुपटण गावचे माजी सरपंच प्रसाद गोपीनाथ भोईर यांच्या हस्ते. पहिल्या षटकातील धावसंख्या होती ती 10 धावा. 6 चेंडू आणि 10 धावा. एक गडी गाड करण्यात यश मिस्टर संदीप याला. दुसरा षटक आता त्यांना दिसतोय म्हणजे मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मिलिंद डुकले. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मिलिंद टू उमेश. आणि निर्धावचा चेंडू म्हणावा लागेल. खूपच सुरेख अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मिलिंद.
दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू मिलिंद टू उमेश आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू बघायला मिळतात मिलिंद डुकले याच्या मार्फत. आणि ऑफच्या दिशेने तो चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? आणि मला वाटतं तीनच धाव ते सॅटिस्फाय करावं लागेल ते. धावसंख्या होती 13 धावा. षटकातील चौथा चेंडू मिलिंद टू गणेश आणि हा सुद्धा निर्धावचा चेंडू म्हणावा लागेल. खूपच सुरेख अशी गोलंदाजी बघायला मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू 3 धावा आणि चौथा चेंडू सुद्धा निर्धाव. खूपच सुरेख असं कमबॅक करताना मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मिलिंद डुकले. षटकातील पाचवा चेंडू आणि बघूया झेल खाली क्षेत्ररक्षक आणि कुठलीही चुकी न करता खूपच सुरेख झेल मिस्टर रोहिदास याने खूपच मोठा आदरा बसवतो बालाजी नेटवर्क संघाला गणेशच्या रूपात. एस डीजे आणि नवीन गाठी जाताना मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सागर जाधव एक विस्फोटक बल्लेबाज म्हणून ज्यांची ओळख आहे. तेवढी सुरेख अशी गोलंदाजी मिलिंद डुकले याची. षटकातील अंतिम चेंडू गोलंदाज मिलिंद मारा करेल नवीन बॅटर सागर जाधव. आणि हा क्लीन फील्ड खूपच मोठा आदरा होतो बालाजी नेटवर्क संघाला सागराच्या रूपात. एस डीजे अशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची कशी दांडी तुडवली या फेमस बॅटमनची माझा दांडी तुडवली या फेमस बॅटमनची माझा दांडी तुडवली या फेमस बॅटमनची माझा दांडी तुडवली. धन्यवाद डीजे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा आणि सागराची जागा सांभाळण्यासाठी तो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील तरे आयकॉन खेळाडू. आणि तिसरा षटक हाताळण्यात येतो म्हणजे गोलंदाजी मागवतो मिस्टर निलेश. तसेच राजू कुरू सर बहाडोली ग्रामपंचायत सदस्य आणि आपल्याला 500 रुपयाची देणगी मंडळासाठी खूप खूप आभार. धावसंख्या होती 13 धावा. तिसरा षटकातील पहिला चेंडू निलेश टू उमेश. 18 चेंडू आणि
29 धावांचं आव्हान असेल. आणि आपच्या दिशेने कडका चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या प्रयत्न असेल का? आणि मला वाटतं दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण आणि तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. तसेच साईनाथ डोला सर प्लीज कुठे असतील तर मुख्य मंचावर यायचं आहे. अजून सुद्धा 17 चेंडू आणि 26 धावेची गरज. अतिशय रोमांचक सामना बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. डीसी स्पोर्ट वर्सेस बालाजी नेटवर्क. पहिला चेंडू 3 धावा. तिसरा चेंडू दुसरा चेंडू निलेश टू स्वप्नील आणि लेग बायच्या रबात 1 धाव मिळेल. सूर्य कशी गोलंदाजी बघायला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर निलेश तुंबडा. षटकातील तिसरा चेंडू निलेश टू उमेश आणि मला वाटतं पंचाने फाईट घोषित केलेलं आहे. फाईट तिसरा चेंडू निलेश ऑफच्या दिशेने हळूच कटकल चेंडू तेवढ्यात सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अतिशयच 1 धाव भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. षटकातील चौथा चेंडू कोण निलेश मारा खालील स्वप्नील आणि हा सुद्धा ऑफच्या दिशेने कटका चेंडू 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या प्रयत्न असेल का? आणि मला वाटतं दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. 2 धाव सॅटिस्फाय करा मिस्टर स्वप्नील याला. धावसंख्या 2 पुढे सरसावेल. धावसंख्या होती 21 धावा. अजून सुद्धा 14 चेंडू आणि 21 धावेची गरज बालाजी नेटवर्क संघाला जिंकण्यासाठी. आणि मला वाटतं पंचांचा इशारा हवेत पण तरी वाईट घोषित केलाय. वाईटच्या रूपात 1 धाव मिळेल. 14 चेंडू आणि 20 धावेची गरज. आणि लेगच्या दिशेने कडका चेंडू 1 धाव सहजरित्या पूर्ण होताना आणि मला वाटतं एका धाव सॅटिस्फाय करायला मिस्टर स्वप्नील याला. धावसंख्यामध्ये 1 पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतोय निलेश आणि स्टेटच्या दिशेने टोला चेंडू मला वाटतं 1 बाउन्स 2 बाउन्स येते. डीपीएल चौकार एस डीजे.
डीजे अजून सुद्धा 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. चौथा षटक हाताला येतो म्हणजे मिलिंद डुकले संघाकडून चौथं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. अतिशय असा रोमांचक सामना बघा मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. आणि बघूया झेल काही छत्री पोहोचेल का आणि झेल सुटलेला आहे आणि 2 धावा सहजीचा पूर्ण आणि मला वाटतं ओव्हरथ्रो म्हणून 1 धाव मिळेल. 3 धावा. खूपच सुरेख कशी फटकरी बघायला मैदानाच्या आतमध्ये. अकरा चेंडू आणि 12 धावांची गरज. ऑफच्या दिशेने कडका चेंडू 1 धाव सहजीता पूर्ण होताना आणि वाटतं एकच धाव सॅटिस्फाय मिस्टर उमेश आला. षटकातील तिसरा चेंडू मिलिंदचा मारा केलेला स्वप्नील आणि पंचांचा इशारा हव्यात पण त्याने वाईट घोषित केलेला आहे. धावसंख्याबद्दल 1 पुढे सरसावत आहे. धावचा धावून बसते 32 धावा. आता मात्र 10 चेंडू आणि 10 धावेची गरज आणि हा मात्र निर्धावचा चेंडू. खूपच सुरेख कमबॅक करताना दिसतोय मिलिंद डुकले मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 9 चेंडू आणि 10 धावेची गरज. आणि बघूया झेल खाली क्षेत्ररक्षक निलेश तुमरा कुठे चुकली न करता सुंदर असा झेल टिपलाय तो स्टार प्लेअर मिस्टर स्वप्नील याचा. खूपच मोठा आदराभ होतोय बालाजी नेटवर्क संघाला स्वप्नीलच्या रूपात. एस डीजे भाई करतई दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल पाटील करतई दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतई दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर येताना मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विशाल. अजून सुद्धा 8 चेंडू आणि 10 धावेची गरज. आणि आता मात्र निर्धावाचा चेंडू म्हणावा लागेल. खूपच सुरेख अशी गोलंदाजी बघायला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मिलिंद याची. आता मात्र 7 चेंडू आणि 10 धावेची गरज.
आणि खूपच सुरेख असे कमबॅक करताना मिस्टर मिलिंद डुकले. आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावेची गरज. एस डीजे चला लगेच चित्र लावून घ्यायचंय मित्रांनो. जरा घाई करायचंय. सामना जरा घाईमध्ये चालवायचा आहे मित्रांनो. जरा घाई करायची आहे. खरोखरच खूपच सुरेख अशी गर्दी बघायला मिळाली ती मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मिलिंदची 10 चेंडू 10 धावा असताना आता मात्र समीकरण चेंज झालेलं आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. आणि गोलंदाज कैलास आणि पहिला चेंडू पंचाने वाईट डायसाला गेला. आता मात्र 6 चेंडू आणि 9 धावेची गरज. आणि इथे क्लीन बोल्ड होताना खूपच मोठा आदराव होतो तो बालाजी नेटवर्क संघाला उमेशच्या रूपात. डीजे जास्त टिमिटेड मित्रांनो प्लीज आपल्या क्षेत्र लगेच सजवून घ्यायचं आहे. जरा घाई करायचे मित्रांनो प्लीज. खरोखरच अतिशय रोमांचक सामना बघायला मैदानाच्या आतमध्ये. डीसी स्पोर्ट वर्सेस बालाजी नेटवर्क. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. आणि नवीन बॅटर त्रुंजय ऑफच्या दिशेने कटकर चेंडू. एक धाव सहजीचा पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. खरोखर अतिशय असा रोमांचक सामना बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. आणि स्टार आयकॉन स्ट्राईक एंड वरती बघायला मिस्टर त्रुंजय एक विस्फोटक बल्लेबाज. चार चेंडू आणि 7 धावेची गरज. आणि तेवढीच सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल मिस्टर कैलासाची. आणि आता मात्र निर्धावाचा चेंडू. अतिशय रोमांचक सामना बघायला मैदानाच्या आतमध्ये. डीसी स्पोर्ट वर्सेस बालाजी नेटवर्क. सामना होता कुठे आणि आला कुठे. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावेची गरज.
आणि बघूया मला वाटतं वन बाउन्स चौकार येतोय 4 धावांसाठी. खरोखरच सुंदरसा फटका आलाय तो विशालच्या बॅट मधून. आता मात्र एक चेंडू आणि 2 धावेची गरज. अतिशय रोमांचक सामना झाला त्या मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आणि 10 धावा असताना आता मात्र एक चेंडू आणि 2 धावेची गरज. जर का बाळाजी नडक संघाला जिंकायचं असेल तर एक चेंडू आणि 2 धावेची गरज. चला लगेच क्षेत्रफळ सजवून घ्यायचं मित्रांनो, आपल्याला वेळ कमी आहे. एक चेंडू आणि 2 धावेची गरज. खरोखरच रोमांचक सामना झाला मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू आणि 2 धावेची गरज असताना मला वाटतं आणि इथे मात्र दोन्ही टीमसाठी एक गुण दिला जाईल.